आणि हरणारा सापडला की तो मला बोट दाखवून सांगतो बघ तो आहे ना तो जिंकणार आहे. तर आज परिस्थिती बंगालची अशी आहे की बंगाली जनतेने ममताला हटवायचं ठरवलंय आणि मग हटवायचं ठरवलं असेल तर जो जिंकण्यासाठी त्या लढतीमध्ये उतरलेला आहे, जो लढतोय तो जिंकणार आहे. आजचे अनालिस्ट किंवा जे विश्लेषण करणारे तोंडघशी पडताना वारंवार दिसतात. त्याचं कारण समोरची परिस्थिती ते बघतच नाहीत. त्यांच्या डोळ्यावर मी म्हणतो लेन्सकार्टचा चष्मा आहे, पुरोगामी चष्मा आहे. मी जानेवारी पासून सांगतोय बीजेपी 150+. आता ओपिनियन पोल यायला लागले. जानेवारीतले ट्रॅकर वगैरे तुम्ही बघितले तर कोणी भाजपला 100 जागा देत नव्हता. मग आता 130, 135, 150 हे आकडे ओपिनियन पोल. मग मला कसे कळले का मला स्वप्न पडतं? ममता दीदी पासून 3 घरं दूर राहणारी एक महिला जेव्हा त्या माहोल क्याच्या राजीव रंजनला सांगते की मगरमच्छ के साथ रहते हैं, याचा अर्थ ती कोणाला मत देणार आहे? अमित शहाची रणनीती आहे ना ही बोर्डाच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला बसणारा आणि मेरिट लिस्ट मध्ये यायला धडपडणारा मुलगा असतो तशी रणनीती आहे. रणनीती सोपी आहे. शुभेंदू अधिकारीची सभा चालू होती, तिथला आवाज आपल्याला ऐकू येतो म्हणून ममता दिदी इरिटेट झाली आणि 6 मिनिटात स्टेजवरून भाषण संपून निघून गेली. मतदाराला म्हणाली बघा हे मला कसं सतावत आहे, माझी सभा असताना तिकडे सभा घेतात आणि मला इरिटेट करतात, याचा बदला भवानीपूरच्या लोकांनी घ्यावा. मग ममता काय करणार आहे? नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या राजकारणात एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक. 23 एप्रिलला 152 जागांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय, तर उद्या उर्वरित 142 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. यंदा भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळतेय. शिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून ममता बॅनर्जी विरुद्ध निवडणूक आयोग असं घमासान सुद्धा पाहायला मिळतंय. या आधीची म्हणजे 2021च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. 58 जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक हिंदू मतदार हे ममता दिदींच्या दहशतीमुळे मतदानासाठी बाहेरच पडले नव्हते. पण यंदा पहिल्या टप्प्यात विक्रमी असं 92.3% मतदान झालंय. राजकीय विश्लेषक सुद्धा यामुळे चकित झाले. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर विविध चर्चा ज्या ऐकायला येत आहेत त्यामध्ये हे जाणवतंय की बंगालमध्ये यंदा भाजपची सत्ता येणार, ममता दिदी सत्तेतून जाणार, सत्ता बदल अटळ, अशा चर्चा आपल्या कानांवर पडताय. पण नेमकं खरं काय आहे, परिस्थिती काय आहे, हेच आजच्या चर्चेच्या भागातून आपण समजून घेणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहे ज्यांना ऐकण्यासाठी आपण कायमच उत्सुक असतो असे ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. नमस्कार भाऊ. मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सध्या सगळीकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चर्चा आहे आणि बातम्यांमधून हेच होतंय की पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी जाणार का किंवा सत्ता बदल होणार का, या सगळ्या चर्चा आहेत. आता उद्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान बाकी आहे. पण भाऊ, तुमच्या दृष्टीने नेमकं पश्चिम बंगालमध्ये यंदा काय होणार आहे, कोणाचं वार आहे? वारं वगैरे नाहीये. ममताला लोकांना घालवायचं हे निश्चित आहे. आता समोर जो उभा राहील तो निवडून येतो. मी नेहमी उदाहरण देतो, माझ्या पत्रकारितेच्या खूप अगदी कोवळ्या वयामध्ये 7-8 वर्षाचा मी पत्रकार होतो. अशा वेळेला 1977च्या निवडणुका मी जवळून बघितल्या आणि वरळीला राजनारायण आलेले होते जनता पार्टीचा प्रचार करायला. मी त्यांना भेटलो होतो माझ्या एका मित्रासोबत आणि ते इंदिरा गांधींच्या विरुद्ध उभे होते रायबरेलीमध्ये. तर मी त्यांना विचारलं की रायबरेली की हालत क्या है, तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये अगदी त्या टिपिकल वो तो मैं जीत चुका हूं, अभी वोटिंग बाकी है. तर मला हसू आलं. नॅचरल होतं की ज्याचं मतदानच झालेलं नाही तिथे हा माणूस जिंकणार कसा. आणि राजनारायण तुमच्या पिढीला माहित नाही, राजनारायण म्हणजे लालू गुणिले 100 असं ते पात्र होतं आणि त्यामुळे कार्टून मानलं जायचं. तर मी हसलो. तर ते म्हणाले बच्चे हो, अभी राजनीति बहुत समझनी है, शिकनी है. तर मी त्यांना म्हटलं हो असं नाहीये, मुद्दा इतका आहे की तुम्ही पंतप्रधानाविरुद्ध निवडणूक लढताय. ते म्हणाले वही तो. म्हटलं वही तो का मतलब क्या?
तो उन्हें लोग मुझे जिताना नहीं चाहते, जनता पार्टी को जिताना नहीं चाहते, लोग इंदिरा को हराना चाहते। अगर हिंदू वोटर इंदिरा को हराएगा तो सामने तो मैं अकेला खड़ा हूं, मुझे जीतना ही पड़ेगा। मैं हाथ जोड़कर गांव गांव घूमकर रिक्वेस्ट करूं, विनती करूं लोगों को कि मुझे हराओ, तो भी मुझे जीतना पडेगा। तर तिथे मी राजकारणात किंवा निवडणुकीच्या अभ्यासामध्ये एक महत्वाचा धडा घेतला की निवडणूक कोणीतरी जिंकतो याकडे सगळे बघतात, पण कोणतरी हरतो याकडे पण बघावं लागतं। अनेकदा असं असतं की निवडणूक एखादा माणूस प्रयत्न करून जिंकतो, अनेकदा असं असतं की समोरचा कितीही दिग्गज असो तो हरला म्हणून बाकीचा जिंकलेला असतो। जसं मी ती टर्मिनॉलॉजी राजनारायणची आहे, ही नंतर लोकप्रभेमध्ये एक लेख लिहिला होता 1983 मध्ये, तब्बल 6 वर्षांनी। त्याच्यात मी ती टर्मिनॉलॉजी वापरली होती। जेव्हा आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये जिंकला तेव्हा मी म्हटलं होतं की आपण जिंकलेलो नाही, वेस्ट इंडिज हरलंय, आणि वेस्ट इंडिज हरलंय तर त्याचा परिणाम म्हणून आपण जिंकलेले दिसतो। हा आपल्या मेहनतीचा, कर्तृत्वाचा विजय नाहीये। आज सुद्धा मला बंगालमध्ये ते दिसतं, आणि मी गेले कित्येक वर्ष जे निवडणुकांचा अभ्यास करतो किंवा माझे अंदाज व्यक्त करतो, अनेकांना वाटतं की भाऊचे अंदाज बरोबर येतात, तर माझ्याकडे काही दिव्य दृष्टी वगैरे नाहीये। मी त्याचं श्रेय राजनारायणना सुद्धा देतो। अनेक सायकॉलॉजिस्ट माझ्याशी याविषयी बोललेले आहेत। मी त्यांना सांगितलं मी हरणार कोण आहे आधी शोधतो, आणि हरणारा सापडला की तो मला बोट दाखवून सांगतो बघ तो आहे ना, तो जिंकणार आहे। तर आज परिस्थिती बंगालची अशी आहे की बंगाली जनतेने ममताला हटवायचं ठरवलंय, आणि मग हटवायचं ठरवलं असेल तर जो जिंकण्यासाठी त्या लढतीमध्ये उतरलेला आहे, जो लढतोय तो जिंकणार आहे। जो कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कॉमेंट्री करतो तो नाही जिंकणार आहे। आणि हा फरक आहे। आजचे अॅनालिस्ट किंवा जे विश्लेषण करणारे तोंडघशी पडताना वारंवार दिसतात, त्याचं कारण समोरची परिस्थिती ते बघतच नाहीत। त्यांच्या डोळ्यावर मी म्हणतो लेन्सकार्टचा चष्मा आहे, पुरोगामी चष्मा आहे, आणि त्यामुळे पुरोगामी चष्म्यातून बघितलं की पुरोगामी हरताना तुम्हाला बघवत नाही। त्यामुळे त्यांना असं वाटतंय की नाही ममता आतापर्यंत असं झालंय, आतापर्यंत तसं झालंय। अरे एक साधी गोष्ट आहे की गेल्या कित्येक निवडणुका, साधारण 8, 9, 10 निवडणुका तरी अशा आहेत की ज्याला हटवतो मतदार तो दुसऱ्याला पूर्ण बहुमताने आणतो। हे पण लक्षात घेतलं पाहिजे। ममता दीदी 2011 मध्ये जिंकल्या, त्यावेळेला कोणालाही अपेक्षा नव्हती, आणि बुद्धदेव भट्टाचार्य जे मुख्यमंत्री होते ते आपल्या मतदारसंघात सुद्धा हरले। आणि आज भवानीपूर मधल्या बातम्या तुम्ही बारकाईने वाचल्यात तर 2011 ची पुनरावृत्ती बंगालमध्ये होताना दिसते। त्यामुळे बघायचं काय, मी बघायचं का असं म्हणतो की अनेक जे लोक जातात ना ते आपल्या डोक्यात पूर्वग्रह घेऊन जातात। त्यांनी डोक्यात ठरवले बंगालमध्ये हे होणार आहे, आणि ते होत नसेल तरी ते बघायला लागतात। आणि भ्रमिष्ठ माणसाची अवस्था अशी असते ना की त्याला नसलेलं सुद्धा दिसतं। भूताटकी म्हणजे काय असते? भूताटकी म्हणजे तुम्हाला आम्हाला दिसणार नाही, पण ज्याला बघायचं त्याला भूत दिसतं ना, त्याला काय करणार? तुम्ही ढीक सांगा कुठे भूत दाखव, तो नाही दाखवू शकणार। तर तसं आहे, आणि म्हणून मग त्यांना ते बघायला मनाला पटत नाही। आणि हे मी दुसऱ्यांची टिंगल करतो असं समजू नका, मी सुद्धा त्यापैकीच एक आहे। आम्ही जेव्हा तरुण होतो, क्रिकेटचे शौकीन होतो, तेव्हा त्या काळामध्ये आम्हाला आपला देश हरतो, आपली टीम हरते बघवायचं नाही, मग आम्ही खोळ्यासारखे युक्तिवाद करायचो। म्हणजे मला आठवतं तेव्हा बिशन सिंग बेदी, व्यंकटराघवन वगैरे असे प्रसन्न, असे 4 बॉलर आणि 7 बॅट्समन अशी टीम असायची। आता 5 चांगले बॅट्समन सुरुवातीला जर 50-60 रन्समध्ये आउट झाले तर मग सरळ सरळ हरणारे दिसायचं। पण मग आम्ही खोळ्यासारखं काय बोलायचो, नाही नाही बिशन सिंग बेदीने एकदा 70 रन्स केलेले आहेत, प्रसन्नाने सेंचुरी मारलेली आहे, किंवा व्यंकटराघवन 80-90 करू शकतो। अरे कुठे 80-90, तुम्हाला 300 रन्स पाहिजे, आणि फटावर चांगले बॅट्समन गेल्यावर शेवटची जोडी खेळते आणि तुम्हाला अजून 200 रन्स पाहिजेत। तर ही जी माणसं मी केलेलं आहे ना, कारण मला आपल्या देशाचा, आपल्या टीमचा पराभव बघायला आवडत नसेल तर ती आत्ता आपण बऱ्याचशा लोकांचं बघतोय ते आजके, मी जानेवारी पासून सांगतोय बीजेपी 150+,
आत्ता ओपिनियन पोल यायला लागले. जानेवारीतले ट्रॅकर वगैरे तुम्ही बघितले तर कोणी भाजपला 100 जागा देत नव्हता. मग आता 130, 135, 150 हे आकडे ओपिनियन पोल. मग मला कसे कळले? का मला स्वप्न पडतं? मी बंगालमधून येणारे वेगवेगळे व्हिडिओ, रस्त्यावरचे लोक, घरातले लोक, गृहिणी, मुलं मुली, कामगार काय बोलतात ते ऐकत होतो. आणि मी त्यांचं ऐकत होतो, त्यांची मुलाखत घेणाऱ्या अँकरचं ऐकत नव्हतो. त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते, त्यांचे डोळे काय सांगतात. मी परत परत एक गोष्ट सांगतो, त्या धुरंधर सिनेमाचं गाणं मला आवडतं. तो म्हणतो, आधी बाते आखे कह दे, बाकी आधी खामोशी कह दे. बोलले गेलेले शब्द नाहीत, पण ते सांगतात, बोलतात. मी ते करतो आणि त्यामुळे माझा अंदाज पहिल्यापासून तो आहे. माझा अंदाज पहिल्यापासून तो आहे. ममता दिदी पासून 3 घरं दूर राहणारी एक महिला जेव्हा त्या माहौल क्याच्या राजीव रंजनला सांगते की मगरमच्छ के साथ रहते हैं, याचा अर्थ ती कोणाला मत देणार आहे? हे साधं सरळ आहे. आणि ज्या प्रकारे व्हायलन्स अडवला गेला, व्हायलन्स रोखला गेला, हा चमत्कार सगळ्यात मोठा निकालापेक्षा आहे. की मतदार यादीमध्ये काटछाट झाली आहे आणि तरी लोक प्रचंड प्रमाणात इतके मतदान आलेले आहे. आणि आमचं मतदान हुकलं, माझं नाव यादीत नाही अशी तक्रार करणारा कोणीही कॅमेरा समोर आला नाही. याचा अर्थ ममता दिदी कांगावा करत होती बोगस मतदारांसाठी. हे उघड आहे आणि त्यामुळे निकाल उघड आहे. आणि मी तर सांगतो की असं म्हटलं गेलं की पहिला राऊंड होता तो बीजेपीसाठी सोपा होता, पण त्यातून जो लोंढा तयार होतो ना, तो दुसऱ्याला पण बुडवून जातो. हे लक्षात घ्या. मी ऑपरेशन सिंदूरची तुलना करतो. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या फेजमध्ये फक्त टेररिस्टचे अड्डे उडवले आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा पाकिस्तान फार फुरफुरत होता तर त्यांच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्स उडवून टाकल्या. तेव्हा मी ऑपरेशन सिंदूरचा दुसरा पार्ट बंगालमध्ये आता उद्या होणार आहे असं मानतो. निकाल मी सांगायची गरज नाही. निकाल मी जानेवारी पासून सांगतोय, नवीन नाहीये. 15 वर्ष जर पाहिलं तर ममता दिदींची सत्ता होती आणि याचं वर्णन महाजंगलराज असं केलं जातं. पण आता जर पश्चिम बंगालचा गड भाजपला जिंकता आला तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचा हा मोठा विजय ठरणार आहे. आपण जर पाहिलं तर भाजपचे चाणक्य असलेले अमित शहा गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालसाठी व्यूहरचना आखत होते आणि आता ममता दिदी त्यात अडकल्या आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर सुद्धा ममता दिदींची जी विधानं समोर आली आहेत त्यातून आपली सत्ता जाणार याची खात्री कुठेतरी त्यांना पटली आहे. पण अमित शहा यांची रणनीती नेमकी काय होती, त्यांची भूमिका इथे कशी महत्वाची आहे? अमित शहाची रणनीती आहे ना, ही बोर्डाच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला बसणारा आणि मेरिट लिस्ट मध्ये यायला धडपडणारा मुलगा असतो तशी रणनीती आहे. रणनीती सोपी आहे. तुम्ही असं समजाल की मी एक कोणतरी बड्या माणसाचा मुलगा आहे म्हणून मी काही अभ्यास न करता पाहिलाय, तर ते नाही होणार. कॉपी करून होऊ शकतं, नाही असं नाही. लालूची मुलगी पण मेडिकल डॉक्टर बनलेली आहे. आपल्याकडे अशा शेकडो केसेस आहेत की काहीही येत नसताना डॉक्टर PhD वगैरे होतात. पण ज्या वेळेला स्ट्रिक्ट परीक्षा असते तिथे मग कसोटी लागते. आणि इथे ते झालेलं आहे. गेल्या म्हणजे 2019 आणि 2021 आणि 2024 या 3 निवडणुकांचा बूथ पातळीवरचा अभ्यास हा भाजपने केलेला आहे की कुठले मतदारसंघ सोपे आहेत. आणि मी हे अगदी आत्ताना मी 2 महिने 3 महिने सांगतोय की भाजपने 182 विरुद्ध 112 असं गणित मांडलेलं आहे. 112 याचा अर्थ जिथे 35 पासून 70% पर्यंत मुस्लिम लोकसंख्या आहे त्या मतदारसंघात बीजेपीने प्रचंड मेहनत घेतलेली नाही. त्या जागा ते लढवत आहेत. त्यातून काही जागा सुटू शकतील हेही मानलंय. पण 182 जागा अशा बीजेपी लढवते की जिथे 35% 30%पेक्षा खाली अगदी 2% 5% मुस्लिम आहे. कारण मुस्लिम आपल्याला मत एकही देणार नाही हे गृहीत धरून हा सगळा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळे 182 जागा अशा आहे की जिथे भाजपने स्वतःला झोकून दिलेला आहे. इथल्या एक एक हिंदूचं मत आपल्याला मिळालं पाहिजे. या 182 जागा आपण संपूर्णपणे जिंकायच्यात. आपल्याला 182 जागा जिंकायच्यात.
जे महाराष्ट्रामध्ये भाजपने जे गणित मांडलेलं होतं लोकसभेनंतर ते पुढे कंटिन्यू केलेलं आहे. तेच बिहारमध्ये केलं, तेच दिल्लीमध्ये केलं, तेच बंगालमध्ये केलं, जसं महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं. म्हणजे मला जी माहिती होती की भाजपमध्ये ठरवलं होतं की आपण नव्हे, जागा वाटपामध्ये शिंदेकडे जागा जाईल, अजितदादाकडे जागा जाईल, तरी ती सुद्धा आपल्याला जिंकायची आहे, कारण ती महायुतीची आहे. आपल्याला महायुती म्हणून महाराष्ट्र जिंकायचं आहे. तर 288 जागा जिंकायच्या असं ठरवलं आणि 233 वर आले. उरलेल्यासाठी फक्त 55 जागा उरल्या. तर स्ट्रॅटेजी म्हणजे काय समजून घ्या. हा शब्द काय होता पण का आपल्याकडे चाणक्य, स्ट्रॅटेजी हे शब्द सरसकट वापरतात. स्वादापुरता काय ते मीठ म्हणतात ना, चवीपुरतं मीठ, तसे हे शब्द कुठेही टाकतात विश्लेषक. तर तसं नाहीये, इथे ठरवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी 182 जागी जे झोकून दिलेलं आहे त्याचा परिणाम तुम्हाला पहिल्या 152 जागांमध्ये दिसतो. आणि ज्या वेळेला अमित शहा म्हणतात यातल्या 110 जागा जिंक, याचा अर्थ त्यांना आपण 130 135 जागा त्यापैकी जिंकणार ही खात्री आहे अमित शहाना, तेव्हा ते 110 जागा सांगतात. आणि म्हणून त्याचा परिणाम जो आहे त्याचा तो लोंढा येतो. तो लोंढा आला की सगळं वाहून घेऊन जातो सुनामीचा. तसं पहिल्या मतदानाचा जो दणका आहे 93% गेलं, तर ते तुम्हाला पुढच्या 142 ह्याच्यामध्ये दिसणार आहे. आणि माझं निवडणुकीचं जे गेले 20 दिवस, साधारण 18-20 दिवस, मी एक माझ्या निवडणुकीच्या निकालाबद्दल जे सगळ्यांना सांगतोय की ममता दिदी 100 पण गाठू शकणार नाही. बहुमत सरकार वगैरे विसरून जा. आणि हे तिला कळतं ना, तिच्या बोलण्यावरून कळतं. एक तिचं व्हायरल झालेली क्लिप आहे, त्याच्यात ती म्हणते रहेंगे गुलशन तो फूल खिलेंगे, रहेंगे तृणमूल तो फिर मिलेंगे. हे जर तुम्ही 8 दिवस आधी बोलताय तर तुम्ही आत्मविश्वास गमावलाय, याची साक्ष खुद्द ममता दिदी देते. काल परवाची गोष्ट आहे, 26 तारीख, प्रचाराचा एक दिवस बाकी असताना ममता दिदी आपल्या भवानीपूर या हक्काच्या बाले किल्ल्यात प्रचार सभा करत होती. आणि तिथे कुठे अर्ध्या किलोमीटरवरून भाजप शुभेंदू अधिकारीची सभा चालू होती. तिथला आवाज आपल्याला ऐकू येतो म्हणून ममता दिदी इरिटेट झाली आणि 6 मिनिटात स्टेजवरून भाषण संपून निघून गेली. मतदाराला म्हणाली, बघा हे मला कसं सतावत आहे, माझी सभा असताना तिकडे सभा घेतात आणि मला इरिटेट करतात, याचा बदला भवानीपूरच्या लोकांनी घ्यावा. मग ममता काय करणार आहे? ममता काय करणार आहे? एखाद्या सेनापतीने आपल्या सैनिकांना सांगायचं की मी आता घरी जाऊन झोपतो, तुम्ही लढाई लढा आणि जिंकून द्या. तिथे उभं राहून केलं पाहिजे होतं. तर ममता दिदीलाही त्याचा अंदाज आलाय की आपण अत्यंत वाईट प्रकारे हरतोय. आणि याची साक्ष येणाऱ्या पहिल्यांदा बंगालमध्ये गेल्या 15 वर्षात ममता दिदीच्या विरोधात बोलणारे आवाज कॅमेरा समोर ऐकू यायला लागले. अगदी 1 महिना आधीचे पण व्हिडिओ काढून बघा, लोक बोलायला तयार नव्हते. आज लोक मुक्त कंठाने ममता दिदीवर, तृणमूलवर सडकून टीका करतायत आणि तिथे निकाल कळतो आपल्याला. हा अर्थात बघण्याची इच्छा असली पाहिजे. बघण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला पराभवात सुद्धा विजय दिसू शकतो. गेल्या काही महिन्यांमधलं जर ममता बॅनर्जींची काही वक्तव्य ऐकली तर त्या दडपशाही किंवा धमकावण्याच्या सुरात होत्या. पण आता तुम्ही जे जागांचं गणित सांगितलं त्यावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की 2021 मध्ये भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या. त्यातल्या 152 जागांसाठी जे मतदान झालं पहिल्या टप्प्यातलं, त्यावेळेस 2021 ला भाजपला 59 मिळाल्या होत्या आणि उद्या जे मतदान होणार आहे 142, तर तिथल्या 18 जागांवर भाजप 2021 ला विजयी झाला होता. आता उद्याचं जे मतदान आहे त्यापैकी अनेक भाग हे मुस्लिम बहुल आहेत, पण आता हिंदू मतदार जागा झालाय किंवा हिंदू मतदार बाहेर पडलाय, पण फक्त हिंदूंच्या जोरावर भाजप सत्तेत येऊ शकेल का? का मुस्लिमांचा सुद्धा तिथे पाठिंबा लागणार आहे? मुस्लिमांच्या पाठिंब्यावर बीजेपी कधीही विसंबून राहिली नाही. 2014ला ज्या वेळेला मी मोदी आणि भाजप यांच्या बहुमताचा अंदाज व्यक्त करणारं पुस्तक लिहिलं, तेव्हा भाजपचे लोक सुद्धा विश्वास ठेवत नव्हते माझ्यावर. मी त्यांना सांगितलं, मी भाजपवाला नाहीये, मी पत्रकार आहे आणि हे माझं असेसमेंट आहे.
मोदींनी 2014 मध्ये केलेला सगळ्यात मोठा चमत्कार असा की त्यांनी जो एक भूलभुलैया गेली 70 वर्षे या देशात आहे की मुस्लिमांकडे पाठ फिरवून तुम्ही भारतात निवडणूक लढवू शकत नाही, सत्ता आणू शकत नाही, हे सगळं त्यांनी एकही मुस्लिम नसलेल्या बहुमताचं सरकार बनवून दाखवलं. तर मुस्लिमांचा पाठिंबा लागेल का हे सोडून द्या, हा विषय विसरून जा, हा इतिहास जमा झालेला आहे. फक्त एकच आहे की मुस्लिम मोठी लोकसंख्या असलेले जे 4 राज्य आहेत, स्टेट आहे, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि बंगाल, त्यापैकी 3 राज्यामध्ये ऑलरेडी भाजपचं सरकार आणि मुख्यमंत्री आहे. ही मुस्लिम वोट बँकची शेवटची शाखा आहे. ही दिवाळखोरीत गेली की मुस्लिम वोट बँक हा विषय या देशात संपून जाईल. आणि म्हणूनच भाजपने इतकी ताकद झोकून दिलेली आहे. त्याचं ते कारण आहे की मुस्लिम वोट बँक, हिंदू वोट बँक का असत नाही. देशामध्ये जर 18% मुस्लिम आहेत एकूण संपूर्ण, तर त्यांची मुस्लिम वोट बँक असते. मग 70, 72, 75% हिंदू असलेल्यांची हिंदू वोट बँक का नसते? ती आहे. मोदींनी 2012च्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये ती हिंदू वोट बँक तयार केली, जी अजूनही अनेकांना बघता येत नाहीये. ज्या दिवशी त्या गुजरात विधानसभेच्या प्रचारामध्ये, सद्भावना यात्रेमध्ये नरेंद्र मोदींनी त्या मौलानाला त्याची टोपी परत दिली, आठवतं? तो फोटो लाखो वेळेला छापला गेला, लाखो वेळेला टीव्हीवर दाखवला गेला. बघा मोदी कसा मुस्लिम विरोधी आहे, हा मुस्लिमांचा द्वेष्टा आहे. आणि मोदींना माहिती होतं आपण ही टोपी परत देताना 50-100 कॅमेरे लागलेले आहेत आणि याचा गैरवापर होईल. पण मोदींनी ते मुद्दाम केलं, एवढ्यासाठी केलं की याचा जितका गैरवापर होईल त्यातून इफ्तार पार्ट्या बघून दुखावलेला हिंदू आपल्या बँकेमध्ये, हिंदू वोट बँकमध्ये शेअर विकत घेईल. त्या एका टोपीने हिंदू वोट बँक तयार केली. आता दिवसेदिवस त्यामध्ये अधिकाधिक खातेदार येत आहेत, पण ते ज्यांना बघायचे नाही त्यांनी बघू नये. त्यांनी म्हणा अजूनही मुस्लिम वोट बँकचा शेअर चालू आहे, तर चालू द्या, चालू द्या. तर त्यांनी काही होणार नाही. भाजपला उलट मी सांगतो की माझ्या मते साधारण 15% मुस्लिम सुद्धा, आज जे वातावरण मी बंगालमध्ये इकडे मुंबईत बसून बघतोय ते बघितल्यानंतर 15 ते 18% मुस्लिम मतदार सुद्धा बीजेपीला मतदान करणार आहे. याचं कारण तो सुद्धा बांगलादेशी घुसखोरांना कंटाळलेला आहे. हा भाग आपण विसरतो. आपण काय करतो माहिती का, एक बाजू बघतो, दुसरी बाजू बघायलाच तयार नसतो. तर जितका तिथला हिंदू असेल तो पिडलेला असेल, तितकाच तिथला मुस्लिम नागरिक सुद्धा आणि मतदार सुद्धा बांगलादेशी अतिक्रमणाने हे झालेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा माझ्या मते 10 ते 15% मुस्लिम सुद्धा भाजपला मत देणार आहे. कारण ज्या तुमच्या ममताच्या गुंडांचा त्रास हिंदूंना होतो तो मुस्लिमांना सुद्धा होतो, हे लक्षात ठेवा. खरंय. आणि यामुळे मी सरळ की आता ममता 100च्या खाली येणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. भाजप किती आहे ते सोडून द्या, 150+. 1 रन जास्त झाला की तुम्ही मॅच जिंकली. मग ती 70 रनची जिंकली, 150 रनची जिंकली, याला काही अर्थ नसतो. त्यामुळे माझा आता त्या भाजप सरकार येईल का वगैरे यात इंटरेस्ट अजिबात नाही. माझं 4 तारीखला लक्ष आहे, ममता दिदी 100च्या खाली येणार, ती 50च्या खाली येईल का या दृष्टीने मी निकालाकडे बघतोय. जे मी महाराष्ट्राच्या बाबतीत किंवा बिहारच्या बाबतीत सुद्धा अनेक पॉडकास्टमध्ये बोललो होतो, अगदी बिहारच्या पण पॉडकास्टमध्ये बोललो होतो. म्हटलं मी महाविकास आघाडी 100च्या खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला होता, पण यांनी भाऊला इतका चुकीचा ठरवला की ते 50च्या खाली आले. म्हणजे शायद बिहार में वही हो सकता है, शायद तेजस्वी यादव 50 के नीचे आएंगे. तो कसा बसा 25ला अडकला. हे काय मला दिव्य दृष्टी आहे असं नाही, मी सायको पॉलिटिकल अनालिसिस करतो. तिथला नागरिक, मतदार यांचे जे व्हिडिओ येतात ते काय बोलतायत त्याचा मी बारकाईने अभ्यास करतो. ते दाखवणाऱ्या अँकरचं मी अजिबात ऐकत नाही. खरंय, आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती 4 मेच्या निकालाची. आणि याआधी सुद्धा महाराष्ट्र असेल किंवा बिहार असेल त्यावेळेस भाऊ तुम्ही जे आकडे सांगितले होते
त्या पद्धतीने निकाल लागले होते. त्यामुळे पश्चिम बंगालचे सुद्धा आकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच लागतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि तुम्ही जो एक महत्वाचा मुद्दा मांडला की भवानीपूर सारख्या बालेकिल्ल्यातून सुद्धा ममता बॅनर्जी निवडून येतील की नाही ही आत्ता शक्यता नाहीये. यावरूनच दिसतंय की ममता बॅनर्जींना तिथला हिंदू असेल किंवा तिथला मुस्लिम असेल हा किती कंटाळलेला आहे. आणि या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. निकालानंतर सुद्धा तुमच्याशी बोलायचंय, पण उद्याचं मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही इतकी महत्वाची चर्चा आमच्यासोबत केली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा भाग नक्कीच आवडला असेल. तो कसा वाटला ते कळवा. आणि 4 मे पर्यंतचे जे वेगवेगळे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.